तर एकंदरीतच काँग्रेसनं आपण बघितलं तर स्वबळाचा नारा दिलेला आहे, भाजपनं सुद्धा बऱ्याच मतदारसंघांमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे। आपल्यासोबत खरं तर प्रवीण दरेकर भाजपचे नेते सध्या जोडले गेलेत। प्रवीणजी, आपलं साम टीव्ही मध्ये सगळ्यात आधी स्वागत आहे। आणि एक महत्त्वाची बातमी म्हणजे 4 वाजता आज जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजू शकतंय का, आपल्याला काय वाटतंय? नाही, बिगुल वाजू शकतं, कारण कोर्टानं या ठिकाणी क्लिअर कट जानेवारीत एका ठराविक मुदतीमध्ये त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। त्यातच बरीच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, विरोधी पक्षाकडून सुद्धा मागणी आहे आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी त्याची शक्यता निश्चितच या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणी एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायची आहे की आता समजा आयोग निवडणूक जाहीर करत असेल तर रडीचा डाव विरोधी पक्षांनी बंद करावा, कारण एकीकडे त्या ठिकाणी निवडणुका नाहीत अनेक वर्ष सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग जर निवडणुका घेत असेल तर सदोष मतदार यादी आहे ती साफ करा, त्यानंतरच निवडणुका घ्या। अशा प्रकारे बोलणं म्हणजे निवडणुकीच्या मैदानातून पळ काढण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे हा रडीचा डाव या ठिकाणी विरोधी पक्ष खेळताय। सदोष यादीच्या बाबतीत आमचं काय म्हणायचं नाही, भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका याद्या दोषमुक्त असाव्यात आणि ते होत असतं, चुका होत असतात, तक्रारी होतात, दुरुस्त होतात, डिलीट नावं झाली डबल असतील डिलीट होतात, नाव आलं नसेल तर टाकलं फॉर्म भरला ती नावं येतात, म्हणजे हे काय आज होतं असं नाही। परंतु निवडणूक यंत्रणेच्या नजरेला आणलं की ते त्या ठिकाणी दुरुस्त होत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता जर अनेक वर्ष निवडणुका नाहीत आणि निवडणूक आयोग त्या ठिकाणी निवडणुका जर जाहीर करणार असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत करून सामोरं गेलं पाहिजे। धन्यवाद प्रवीणजी, आपण साम टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिली आहे। एकंदरीतच जर आज निवडणुकांचं बिगुल वाजत असेल तर सर्वांनी स्वागत करावं असं आवाहन प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे आणि विरोधकांनाही त्यांनी यावेळी सल्ला दिलाय की त्यांनी रडीचा डाव यावेळी खेळू नये, कारण की एकीकडे तुम्ही म्हणता किती वर्ष झाले तरी निवडणुका झाल्या नाहीत, त्या लागल्या पाहिजेत आणि जर तारखा निवडणूक आयोग जारी करत असेल तर त्यावेळी सुद्धा रडीचा डाव खेळला जातो, ही भूमिका जी आहे ती बंद करावी असं प्रवीण दरेकर म्हणाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।